येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. जेलरोड पोलीस ठाण्यानं 9 मोटारसायकली चोरणाऱ्या 2 आरोपींना केली अटक. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूर शहरातील जेलरोड पोलीस ठाण्याच्या पथकानं 9 मोटारसायकली चोरणाऱ्या 2 आरोपींना अटक केली आहे. आयन उर्फ बडा सैफुल मुछाले आणि आसिफ हुसेन बडेपीर या दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही सोलापुरातील मुस्लिम पाच्छापेठ इथं राहत होते. यामध्ये मोटारसायकलींमध्ये विविध कंपन्यांच्या दुचाकींचा समावेश असून याची किंमत 3,60,000 रुपये इतकी आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक आयुक्त पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्या पथकानं केली. तसंच या हद्दीत अवैधरित्या विदेशी मद्य विक्री करणारा सिद्धाराम खजुर्गे याला देखील जेलरोड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एका वॅगनारसह सुमारे 3.25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जेलरोड पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकामार्फत 2 रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून एकूण 9 मोटारसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. हे दोन्ही गुन्हेगार इतके दिवस 18 वर्ष पूर्ण नसल्यामुळे जुवेनाईल होते. त्यांना या अगोदर सुद्धा पकडण्यात आलं होतं. या अगोदर गाड्यांचे स्पेअर पार्ट्स विकताना पकडण्यात आलं होतं. त्यावरून चोरीच्या गुन्ह्यात ते आरोपी होते. परंतु आता त्यांना काही दिवसापूर्वी 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि गोपनीय बातमीच्या मार्फतीने त्यांना पकडून त्यांच्याकडून एकूण 9 मोटारसायकली जेलरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या चोरी गेलेल्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत आणि अजूनही त्यांच्याकडून काही मोटारसायकली जप्त होण्याची शक्यता. या समेत दुसरं काय गुन्हा उघड झाला मद्य विक्रीचा? हो, मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा याची तस्करी करण्यासाठी घेऊन जात असताना जेलरोडच्या गुन्हे शोध पथकाने रेड केल्यावरून एक देशी आणि विदेशी दोन्ही प्रकारची दारू त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आली. कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्यामार्फत सुरू झाली जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांची वार्षिक तपासणी. आमदार देवेंद्र कोठे यांनी घेतला सोलापूर शहरातील नागरिकांच्या विविध प्रश्नांचा आढावा. लवकरच शहरवासियांना 3 दिवसाआड पाणी पुरवठा होणार असल्याचे दिलं आश्वासन. सर्वार्थ ग्रुपनं रोवली दुसऱ्या आयटी कंपनीची मुहूर्तमेढ. वोल्फगँग प्लॅट्स सर्कल ऑफ एक्सलन्स या नवीन कंपनीची केली सुरुवात. कंपनीचे सीईओ सुमित कुडल यांनी दिली माहिती. सोलापुरातील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात पार पडला श्री व्यंकटेश संगीत विद्यालयाच्या वतीनं आयोजित केलेला कराओके सुहाने गीत हा कार्यक्रम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, दंगेखोरांची प्रॉपर्टी विकून नुकसान भरपाई वसूल करणार. आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती. ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती. शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए. पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट्स जुड़े सोलापुर. सोलापुरातील एकमेव कूलर शोरूम म्हणजेच बेब्रिज कूलर्स. लग्न कार्यालय असो किंवा रिसॉर्ट, हॉटेल असो किंवा ऑफिस व अन्य कोणत्याही मोठ्या फर्म साठी लागणारे सर्व प्रकारचे कूलर्स तेही असंख्य व्हरायटी मध्ये अवेलेबल आहेत. रूम कूलर, डक्ट कूलर्स, डेझर्ट कूलर, इंडस्ट्रियल कूलर, मिनी कूलर अवेलेबल आहेत. 25% डिस्काउंटची अफलातून ऑफर. कोणताही कूलर घेण्याआधी शोरूमला एकदा नक्की भेट द्या. बेब्रिज कूलर्स. आपला पत्ता आहे छत्रपती संभाजी महाराज चौक जवळ, पद्मश्री अपार्टमेंट, अवंतीनगर रोड, सोलापूर. जयंत पाटील आणि अजित पवारांमध्ये बंद दाराआड झाली बैठक. अजित पवार म्हणाले, कृषी उत्पादन वाढीसाठी एआयचा वापरावर त्यांचं मत जाणून घेतलं. भारताच्या विकासाचा संपूर्ण जगाला फायदा होईल. मायक्रोसॉफ्टचे सीईओ बिल गेट्स म्हणाले, 2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल. सर्वसामान्य जनता जातीयवादी नाही तर पुढारी आहेत. आपल्या स्वार्थासाठी ते जात उभी करतात. नितीन गडकरी यांचं मोठं विधान. हरियाणात बॉलिवूड अभिनेते श्रेयस तळपदे आणि अलोकनाथ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल. कोट्यवधींची फसवणूक करून फरार झालेल्या कंपनीशी संबंध असल्याचा दावा. गुजराती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रिद्धी सुथारची आत्महत्या. मृतदेह कालव्यात सापडला. 4 वर्षांपूर्वी भाजप नेत्यासोबत प्रेमविवाह.
स्वतःच्या बाईकची स्मूथ राईड आता सवलतीच्या दरात उपलब्ध. खरेदी करा आणि मिळवा 10,100 रुपयांची सवलत. अधिक माहितीसाठी आजच कायझन होंडा शोरूमला भेट द्या. कायझन होंडा, हॉटेल कामत समोर, ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. संपर्क 9579 62 21 00. वक्फ बोर्डानं बळकावलेल्या खासगी तसंच देवस्थानांच्या जमिनी काढून घेणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती. हिंदी कवी आणि कथाकार विनोद कुमार शुक्ल यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर. छत्तीसगडच्या लेखकाला पहिल्यांदाच मिळणार हा सन्मान. प्रशांत कोरटकर कोलकाता मार्गे दुबईला पळून गेल्याची शक्यता. लपतछपत दुबई गाठलं. व्हायरल फोटो ठरला चर्चेचा विषय. देवेंद्र फडणवीस क्रूर अनसूड भावनेनं वागणारा माणूस. मनोज जरांगे पाटील यांचा आरोप. फरार प्रशांत कोरटकर सरकारचा सोयरा असल्याचा केला दावा. केरळच्या धर्तीवर महाराष्ट्राचंही लॉटरीमधून उत्पन्न वाढवता येईल. सुधीर मुनगंटीवार यांनी वेधलं लक्ष. अभ्यासासाठी समिती स्थापन करण्याची केली मागणी. लग्नाच्या बस्त्यासाठी VR पवार सारीजच सर्वोत्तम. स्त्री सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रदालन. डिझायनर ब्रायडल शालू, डिझायनर वर्क सारीज, डिझायनर लाचा, ब्रँडेड सिंथेटिक साड्या, डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी. VR पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड. घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग. पत्ता 275 साठी गल्ली, सोलापूर. फोन 0217 274 47 96, 274 47 98. मोबाईल 95 52 74 47 99. धारावीची 1 इंचही जागा अदानीला देणार नाही. मंत्री आशिष शेलार यांची सभागृहात ग्वाही. धारावीबाबत उपस्थित प्रश्नांना दिलं उत्तर. मुस्लिम आरक्षणावरून कर्नाटक विधानसभेत गोंधळ. भाजपचे 18 आमदार 6 महिन्यांसाठी निलंबित. मणिपूरमध्ये 9 वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळला. 1 दिवसाआधी बेपत्ता झाली होती. शरीराच्या अनेक भागांवर जखमा. बलात्काराचा संशय. नागपूर हिंसाचार प्रकरणी मुख्य आरोपी फहीम खाननं मागितला जामीन. आरोप खोटे आहेत. जमावाला भडकवल्याचा कोणताही पुरावा नसल्याचा केला दावा. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा. अन बेल आयकॉन ऑन ठेवा.